मित्रांनो, आज आपण बघणार आहोत TJSB सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आणि श्रीराम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे केलेलं प्लांटेशन म्हणजेच वृक्षारोपण आणि त्याची गरज काय आहे। TJSB बँक कर्मचारी संघटना युनियनच्या सर्व सभासदांचं मी स्वागत करतो। रविवार असून सुद्धा वेळात वेळ काढून आपण आलेला। खरं तर कार्यक्रम आपण काल घेणार होतो, काही तांत्रिक अडचणी आल्या त्याच्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम आज घ्यायला लागतो। व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देतो आणि नंतर मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। प्रदीप मांडवकर TJSB बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत। त्यानंतर हेमंतजी म्हात्रे मानपाडा वडवली हा जो भाग आहे याचे मंडल याची जबाबदारी त्यांच्याकडे। संजयजी वाघुले भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष असं त्यांच्याकडे दायित्व आहे। विवेकजी वडके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतात आणि कोकण प्रांत कुटुंब कल्याण हा जो विभाग आहे याची जबाबदारी त्यांच्याकडे। राम ठाकूर आपल्या इथं स्थानिक आहेत, ओळ्याला राहतात, सगळ्यांचा परिचय आहे। पार्वतीताई आहेत, त्या पानखंडामध्येच राहतात, सामाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि आपल्या युनियनचे उपाध्यक्ष श्रीराम पाठक। कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही सत्कार करून घेऊयात मान्यवरांचे आणि त्या सगळे वृक्षारोपणासाठी जमा झालेला। तर इथे छोटी रोपं आपल्याला आणून दिलेली आहेत। प्रत्येक रोप हे पिशवीमध्ये आहे। ती वृक्षारोपण करताना पिशवी पूर्णपणे फाडायची आहे आणि त्यातील जी माती आहे ती थोडीशी लूज करायची आणि तो खड्डा आपण ऑलरेडी खोदून ठेवलेले आहे त्यामध्ये ती टाकायची। ते रोप ठेवायचं आहे आणि वरून माती पूर्णपणे व्यवस्थित दाबून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण वृक्षारोपण दरवर्षी करणार आहोत। म्हणजे आपण TJSB कर्मचारी संघटनेतर्फे आणि दरवर्षी करत पण आलेलो आहे। तसंच आपल्याकडे एक इकडे कासारवडवलीलाच एक नर्सरी आहे, त्यामध्ये पण सुनील शिंदे आणि आम्ही ही आता कमी जातो, पण सुनील शिंदे नेहमी जातात। तर दर संडेला वगैरे ते वृक्षारोपण असतं। तर वृक्षारोपण ॲक्च्युली करायचं कशासाठी, म्हणजे गरज काय आपल्याला, की काय आवश्यकता आहे वृक्षारोपणाची, तर हे थोडंसं जाणून घेऊया। प्रत्येक आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की प्रत्येक माणसागणी म्हणजे प्रत्येक माणसाच्या मागे 7 वृक्ष तरी लावली गेलेली असली पाहिजे, ते सांगितलं गेलं आहे। का, तर ऑक्सिजन आपल्याला तेवढा मिळावा म्हणून। 3 वृक्ष हे प्रत्येक माणसाला वर्षभर पुरेल इतकं ऑक्सिजन तयार करतात आणि आपल्याकडे साधारणतः दरवर्षी आपण ही वृक्षाला लागवड करायची कशासाठी, तर बऱ्याच वेळेला वृक्षतोड होते। आपल्या सिटीमध्ये जर बघितलं तर आपण कॉन्क्रीटचं जंगल बऱ्यापैकी उभं केलेलं आहे, त्याच्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला जातो। शिवाय उष्णतेचं आता जे वातावरणामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग आपण शब्द ऐकतो, तर वातावरण हे बऱ्यापैकी उष्णता वाढण्याचं एक रिझन असं आहे की कॉन्क्रीटचं जंगल असल्यामुळे पाऊस ज्या वेळेला पडतो तर जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही किंवा तो वाहून जातो आणि तो मुरत नाही। त्यामुळे आपल्याला बघितलं तर सिटीमध्ये टेम्परेचर हे जास्त आहे आणि आपण जंगलामध्ये जर का गेलो तर टेम्परेचर फार कमी असतं, कारण का तर वृक्ष खूप लावलेले असतात। वृक्ष लावायचं आणि सोडून द्यायचं, पण सोडून द्यायचं म्हणजे लगेच सोडून द्यायचं। तर बाबा एखादं वृक्ष लावला आपण तर त्याला ॲटलिस्ट बाबा थोडं 5-6 फुटापर्यंत जर ते उंच झालं ना, त्यानंतर तुम्ही त्याची केअर करणं सोडून दिलं तर चालेल। आज वृक्ष लावलं मी, आज एक कार्यक्रम होता, वृक्ष लावून सोडून दिला तर कोणी स्थानिक असतील किंवा आपण कधी आलो ते कधी पाण्याची बाटली घेऊन यायचो आणि त्या जिथे कुठे उन्हाळ्यामध्ये जर आलं फिरायला तर जिथे कुठे झाड दिसेल तिथे या ठराविक ह्या इथेच आलं पाहिजे असं नाही, पण एखादं आपण झाड लावलं असेल, दुसरे कोणी लावलं तरी तुम्ही त्यांना पाणी देत जा। किंवा बिस्लरीच्या बाटल्या आपण बऱ्याच वेळा खरेदी करतो, त्या अशाच आपण नंतर फेकून देतो। त्या फेकून न देता काय करायचं, तिथे बाटीला बूच असतं त्याला एक भोग पाडायचा आणि एक दोरी टाकायची, कॉटनची दोरी म्हणा किंवा काही कपडा जरी असेल तरी सुतळ असेल तरी चालेल। ती पाण्याची बाटली भरायची, ती दोरीच्या पूर्ण पाण्यात खालपर्यंत डुबेल अशी ठेवायची आणि त्याचं जे हे दुचामधून तो दोर बाहेर काढून त्या झाडाच्या भोवती थोडंसं लपेटून ठेवायचं आणि ती बाटली तशीच पडून द्यायची। ते पाणी ठिबक सिंचनासारखं काम करतं आणि मग काय छोटं जे काय रोपटं असेल त्याला ते
उन्हाळ्यामध्ये पाणी देत राहतो. मेन आपल्यासाठी विचार करून चालणार नाही, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी पण विचार केला पाहिजे, जेणेकरून की बाबा आज मी जगतोय, ठीक आहे, एवढी झाडं आहे, एवढ्या झाडांमध्ये मी 4-5 झाडं तोडली, माझं बाबा घर बांधलं, तर काय आहे? तसं नाही, पुढच्या पिढीला पण त्याची आवश्यकता आहे. कारण आज आपण आहोत, काही वर्षानंतर नसणार, पण आपली पुढची पिढी असणार आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. शिवाय दुसरा एक विषय कसा असतो की आपण निसर्गाकडनं बरंच काही घेत असतो, तर निसर्गाचं देणं म्हणून पण आपल्याला थोडंफार काहीतरी निसर्गासाठी करायला पाहिजे. तर आपण काय करू शकतो? झाडं लावणं फार मोठं काय असं एकदम रॉकेट सायन्स नाही की मला जमणारच नाही. ठीक आहे, 2-4 ठिकाणी जिथे झाडं नसतील, सोसायटीमध्ये पण जिथे झाडं नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा, जेणेकरून एक गारवा असतो. आज उन्हाळ्यामध्ये आपण रस्त्याने चालत असतो, कुठेही झाड नसेल तर चालता आपल्याला असं वाटतं की अरे एखादं झाड असतं तर मी तिथे बसलो. बरेच आपण नेटवरती पिक्चर पण बघतो की एक झाड असतं आणि बऱ्याचशा लोक तिथे थांबलेले असतात. तर झाडाचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्या डोंगरावरती पण तो कार्यक्रम केला जातो. नुसतं झाड लावून सोडलं म्हणजे होतं असं काही नाही आहे. तर डोंगरावरती कधी कधी उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे ते गवत जे आता तयार झालेलं असतं पावसाळ्यामध्ये ते सुकतं आणि त्यानंतर त्या गवत सुकल्यानंतर काय होतं, कधीतरी वणवा लागतो. वणवा लावल्यानंतर ही जी काही छोटी मोठी रोपं असतात ती पण त्या वणव्यामध्ये जळून जातात. ती नर्सरी काय करते की त्या ठिकाणी मग नंतर असं दिवाळीच्या आसपास जेव्हा पूर्णपणे गवत सुकलेलं असतं ते गवत काढायला पण जातं. तर अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण रानामध्ये जी झाडं लावतो, साधारणतः वड आहे, पिंपळ आहे, ही 27 झाडं आहेत. एकदा तुम्ही झाड लावलं तर त्यांना पाण्याची वगैरे पण गरज नसते. साधारणतः आपण बघितलं की भिंतीला वगैरे कुठेही ते झाड टिकून येतं आणि पाणी जे आहे ते स्वतःच ते पाणी शोधण्याचा प्रयत्न करतं, त्याप्रमाणे त्याची मुळं धावत होतात. तर वड पिंपळसारखी 27 झाडं आहेत, परत ती 100% तुम्हाला हे देतात, ऑक्सिजन देत असतात. आणि मोठी झाडं का लावायची, तर मोठ्या झाडांची निगा राखणं सहजासहजी आपल्याला काही जास्ती काळजी घ्यावी लागत नाही, आपण पण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी मला अजून 2 ते 3 मिनिटं घेणार तुमची. मांडवकरनी सगळं कव्हर केलं आहे. मित्रांनो, मी साधारण तुम्हाला सांगतो 2001च्या सुमारास ट्रेकिंगला सुरुवात केली आणि ट्रेकिंगला जाताना मी विविध ठिकाणी गेलो. मी जवळजवळ महाराष्ट्रभर फिरलेलो आहे. माझे 600च्या आसपास किल्ले झालेले आहेत. ते करत असतानाच मला हा अनुभव, पाणी कसं वापरावं, झाडं कोणती वापरावी, तिथल्या लोकांशी कसं वागावं, त्यांच्या गरजा काय आहेत आणि आपल्या गरजा काय आहेत, ह्यात मला एक मोठ्याने जाणवलं की आपण जे शहरात राहतो ते खूप स्वार्थी असतो आणि जर तुम्ही गावामध्ये गेलात तर ते अर्धी भाकरी असली तर त्यातली चतकोर भाकरी पण तुम्हाला देतात, तुम्ही बाहेरून आला असाल तर. हा मोठा फरक आहे. आता मांडवकरनी सांगितलं की कोणकोणती झाडं लावायची आणि कोणकोणती झाडं लावायची नाही आहेत त्याबद्दल. मी ग्रुपमध्ये एक फोटोसुद्धा टाकलेला आहे बघा आत्ता, की त्या माणसाने ते जे झाड होतं ते डोक्यावर घेऊन छोटं झाड होतं आणि आज 3 वर्षानंतर तो त्या झाडाखाली आहे. थोडक्यात काय आहे, तुम्ही जर मला वाचवाल तर मी तुम्हाला वाचवा. तर प्रत्येकाने वृक्षारोपण करा, झाडं जास्तीत जास्त जगवा, जिथे शक्य होईल जसं मांडवकरनी सांगितलं तिथे की तुम्ही त्या झाडांना पाणी घाला. आणि दरवर्षी नुसतं वृक्षारोपण करून उपयोग नाही. तुम्ही आत्ता जर कधी प्रसारमाध्यम बघितलं, इन्स्टा बघा, सगळीकडे बघा, सगळीकडे झाडं फक्त लावताना फोटो जे आहेत ते, पण असं एकानेही फोटो टाकलेला नाही आहे की बाबा मी ह्या वर्षी लावलेलं आहे झाड आणि आज त्याचा हा उपयोग झालेला आहे म्हणून. तर मी एकच सांगेन की सगळ्यांनी झाडं लावा, झाडं जगवा आणि निसर्गाचा जेवढा आदर राखता येईल तेवढा राखा. मी माझे 2 शब्द प्रतिनिधी. आणि आता मांडवकरांनी सांगितलं की वृक्षारोपणचं महत्त्व काय आणि त्यामुळे त्याविषयी मी काय बोलणार नाही आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित वडके सर आहेत, BJP मंडळाध्यक्ष हेमंत म्हात्रे आहेत, राम ठाकूर आहेत. आमच्या या पानखंड भागामध्ये पार्वतीताई अनेक वर्षी काम करत आहेत आणि त्यामुळे दरवर्षी विविध म्हणजे भारतामधल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपणचे कार्यक्रम करत असतात. आणि आज ठाणे जनता बँकेमधील सर्व कर्मचारी वर्ग आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सर्व कर्मचारी वर्गाचं आणि त्यांच्या प्रतिनिधींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. दरवर्षी असा उपक्रम वेगवेगळ्या भागात आपण राबवावा एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय. राम ठाकूर आपल्याला 2 शब्दामध्ये शुभेच्छा देतील. नमस्कार. मी आज म्हणजे आपल्या या पानखंड विभागात गणमंत्री पट्ट्यात आपल्या TGSB बँकेतर्फे आणि आपल्या श्रीराम फाउंडेशनच्या मार्फत या
योगामेलूने आज झाडं लावण्याचा जो आज कार्यक्रम ठेवलेला आहे खरोखर अप्रतिम, कारण 100 झाडं एकत्र लावतोय. तर आज खूप मोठे हे आहे की आज आपण 100 झाडं लावतो आणि झाडांचं बद्दल झाडं आपण का लावलेली पाहिजे त्याच्यासाठी आपण आपल्या साहेबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला बराचसा उशीर झाला त्याबद्दल म्हणजे जास्त काही मी बोलत नाही, परंतु झाडं लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जो वाचवणार आहे ते हे झाडामुळेच आपला निसर्ग आपला चांगला राहू शकतो. आणि या निसर्ग आता एवढा चेंज होत चालला आहे की आता झाडांशिवाय आपल्या निसर्ग व्यवस्थित ठेवण्याला दुसरे काय मार्ग राहिले नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा हा एक उपक्रम चांगला आहे आणि ते आपण आज केलेला आहे. तर आज तुमच्या TJSB बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना साहेबांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण आज कार्यक्रम आणि माझ्या माध्यमातून आपण आज आपण इथे केलं, त्याबद्दल मी परत TJSB बँकेला धन्यवाद देतो. वडके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. नमस्कार, जय श्रीराम. म्हणजे त्यांनी TJSBनी पैसे दिले हा भाग ठीक आहे. ज्याच्याकडे पैसे असतात त्यांनी ठरवलं द्यायचे की ते देणं फार सोपं असतं, तो फार मोठा विषय नाही. पण रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी एवढा पाऊस पडत असताना सगळे इथे आलेले आहेत. त्यामुळे आपण सगळेजण पानखंड आणि आपण इकडचे परिसरात लोक या सगळ्या TJSB वाल्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. आता मांडवकर साहेबांनी अगदी सखोल सांगितलेलं आहे. ते मूळचे तळ कोकणातले आहे, नावच तिकडेच आहे मांडवकर म्हणजे. आणि त्यामुळे त्यांना ते स्वाभाविक प्रेम आहे त्यात वाढलेले आहे. आणि त्यात ते त्यांचं जे प्रेम आहे निसर्गाबद्दल आणि झाडांबद्दल ते त्यांच्या शब्दांमधून येत होतं बाहेर, ते आम्हाला जाणवलं सगळ्यांना. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही जसं मार्गदर्शन केलं तसं आपण काम करू. आता तुम्ही एक म्हणालात की प्राणवायू मिळतो, हे अगदी खरं आहे. पण हा प्राणवायू हवा कोणाला हो? गावामध्ये प्राणवायू भरपूर आहे. म्हणजे आपण इथं करतोय प्राणवायू, गावातल्या लोकांना नको आहे, तो आपल्याला सोसायटीत राहणाऱ्या लोकांना पाहिजे. त्यामुळे आपण जे काम करणार आहोत याचा फायदा होणार आहे सोसायटीवाल्यांना. त्यामुळे इथं उपस्थित गावकऱ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे आम्हाला प्राणवायू मिळणार आहे, बरं का. श्री संजय वाघुले साहेबांनी वृक्ष लागवडीचा मुहूर्त केला आणि आम्ही वृक्ष लागवड करायला सुरुवात केली. प्रथम आम्ही सर्व झाडे होती ती एका ठिकाणाहून तिथे वृक्ष लागवड करतात तिथे नेण्यात आली. शेजवलकर मॅडमनी वृक्षारोपणाला सुरुवात केली. तुम्ही समोर बघत असाल की श्री आणि सौ अमोल परब यांनी सुद्धा जोडीने वृक्षारोपण केले. त्याचप्रमाणे वैशाली तन्नू मॅडम आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांनीही वृक्षारोपण केले. प्रत्येकजण आपल्या परीने वृक्षारोपण करत होता. आकाश आणि महेश या जोडीनेसुद्धा वृक्षारोपण केले. दोघं खुशीत आहेत, पहिल्यांदा झालेत. निलेश मरगज यानेसुद्धा वृक्षारोपण केले, पण त्याची बायको यासिका मात्र काही दिसत नाही आहे. असं प्रत्येकजण आपापल्या परीने वृक्षारोपण करत होता. IT मधला आमचा मयूर त्यांनीही वृक्षारोपण केलं. श्री मोहन पाटील यांनी सुद्धा वृक्षारोपण केले. तुम्ही समोर बघतच आहात. काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे? झाडं लावायला पाहिजेत की नाहीत? हां, कारण 2 वर्षापूर्वी आपल्याला समजलं होतं करोनामध्ये झाडांची काय किंमत आहे, म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. तुम्हाला काय वाटतं? आता जे परिस्थितीचं संतुलन बिघडत चाललं आहे त्यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे. झाडं नाही तर आपण नाही. सौ लचके मॅडम तर त्यांच्या कुटुंबासोबतच वृक्षारोपण करायला आल्या होत्या. आमच्या पत्नी दीपाली शिंदे. कसं वाटतंय झाडं लावताना? असं वाटतंय ना काहीतरी आपण करतोय? सौ पाटील त्या सुद्धा वृक्षारोपण करतायत. काय वाटतंय तुम्हाला? झाडं लावायला पाहिजेत की नाही?
जसं तुमच्या TJSB बँकेच्या टीमने झाडं लावायचा उपक्रम दरवर्षी करतात तसं आम्ही पण केला पाहिजे असं आम्हाला आता वाटायला लागलं. झाडे लावा, झाडे जगवा. हे आवळ्याचंच झाड आहे बरोबर, मोठा आवळा. बाजले ते काय पाण्यातून जाईल ते अशीच. हो, माती ढकलायलाच लागेल त्याच्यावर. मॅडम एक मिनिट बघाल, तुम्हाला काय वाटतं, काय सांगावं असं वाटतंय आजच्या दिवशी? आजच्या दिवशी मला हे सांगावं वाटतं की हा जो उपक्रम आहे हा खूप सुंदर उपक्रम आहे आणि म्हणजे एक काय म्हणतो ना आपण, मायेने एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती गोष्ट फार छान पद्धतीने समोर येते. जसं एखाद्या लेकराला आई सांभाळते तसंच झाडाला पण आपण सांभाळलं पाहिजे आणि झाड लावल्यानंतर फक्त लावणे नाही, त्याचं संगोपन पुढे व्हायला पाहिजे. तो मी जवळ राहते तर माझ्या डोक्यात हे आहेच. मी आता एक पेरूचं लावलं, आता एक आवळ्याचं झाड लावते. तर मी काही नाही तरी संडेला एकदा येऊन बघणार खूप छान झाड कसं वाढतंय आणि त्याला जसं मुलाला वाढताना आईला आनंद होता तसं मला मला झाडं लावायला असे आवडतात. सो हे झाड वाढताना मला तोच आनंद मिळणार आहे. खूप छान खूप छान. मित्रांनो, वृक्षारोपण केल्यानंतर जवळच एक बंधारा होता, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन मजा करू शकता, परंतु सांभाळून, कारण तसं बघितलं तर पाण्याला वेग पुष्कळ होता. पण इथे तुम्ही जरूर पाण्यात जाऊन आनंद लुटू शकता. अतिशय सुंदर असा बंधारा आहे आणि त्यातून येणार आहे पाणी. निलेश आणि यासिका मरगज यांनी सुद्धा जोडीने वृक्षारोपण केलं आहे. दोन्ही हाताने एका हाताने झाड पकड, एका हाताने माती टाक. हात खराब होते. व्हेरी गुड. हे कर, मातीला वृक्षारोपणासाठी सियाना लचके या तिसरीतल्या मुलीने सुद्धा वृक्षारोपण केले. सियाना माझ्याकडे बघ बघा, दोन्ही हाताने टाक. छान 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 बघा. तिकडे टाकते त्यांनी माती. यस. काय वृक्षारोपणाबाबत काय म्हणायचं आहे तुला ग? काय नाही, सगळ्यांनी झाडे लावा आणि ती जगवा पण, ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि हो, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी छावणी या चॅनलला सबस्क्राईबही करा. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.